सैंज खोऱ्यात ढगफुटीचं संकट। हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यामध्ये सैंज खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा निसर्गाचा तांडव बघायला मिळालाय। कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सैंज खोऱ्यात अचानक पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे आणि या अतिवृष्टीमुळे अनेक ओढे नाले भरून वाहू लागले असून पाण्यासोबत मोठ्या प्रमाणावरती चिखल आणि मलबा खाली कोसळतोय। स्थानिक प्रशासन सतर्क असून बचाव कार्य सुरू करण्यात आलंय। नागरिकांना नाल्यांच्या आसपास न जाण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय। सोशल मीडियावरती लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली वनरक्षित AI व्हिडिओंचा प्रसार झालाय आणि ज्यात विविध मोबाईल गिफ्ट्स आणि दिवाळी बोनस अशा खोट्या घोषणा दाखवल्या जात आहेत। महाराष्ट्रातील महिला आणि बाल विकास विभागाने स्पष्ट केले की हे व्हिडिओ योजना अधिकृत झाल्याचं दाखवणार नाहीयेत, कोणतीही अतिरिक्त घोषणा नाहीयेत, कोणतेही फायदे देखील नाहीयेत, तसेच मोबाईल बोनस, बँक खाते तपासणी इत्यादी योजना अंतर्गत देण्यात येणार नाहीयेत। सोशल मीडियावरती अशा फेक पोस्टवरती विश्वास ठेवू नका। IDFC फर्स्ट बँकने अग्रगण्य पाऊल उचलून NRE, NRO खातेदार NRIsना त्यांच्या परदेशातील मोबाईल नंबरवरून थेट UPI पेमेंट्स करण्याची सुविधा सुरू केली आहे आणि त्यासाठी भारतीय सिम आवश्यक नसणार आहे आणि व्यवहारासाठी कोणतेही शुल्क देखील लागू नसणार आहे। ट्रक चालकाच्या मुलाने नंबर 9 वर येऊन 52 चेंडूमध्ये 103 धावा केल्यात आणि ज्यात 9 षटकार आणि 8 चौकार होते। भारताने लुफबरोमधील प्रॅक्टिस मॅचमध्ये 442 वरती 9 आऊट धावांचं मोठं लक्ष्य तयार करून इंग्लंडच्या यंग लायन्स XIला 231 धावांनी पराभूत केलंय आणि याने हरिवंश क्रिकेटमधील दिमाखाचे पदार्पण स्पष्ट झाल्यामुळे आगामी अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका शक्य आहे। ठाणे जिल्ह्यातील मोघरपाड्यामध्ये मेट्रो लाईन्ससाठी कार शेड बांधण्याची 174.76 हेक्टरची शासनाची जमीन MMRDA कडे देण्यात आली आहे। हायकोर्टाने शेतकरी संघटनेची याचिका फेटाळून देत सार्वजनिक हितासाठी जमीन वापरणं योग्य ठरवलंय। पुनर्वसनासाठी MMRDAने वीज वाहतूक आणि अतिक्रमणकरांसाठी राखीव भूखंड ठेवलेत। मंगळवारी विधान भवनातील अंदाज समिती परिषदेमध्ये चांदीच्या ताटात जेवण दिल्याचा आरोप जोरदार चर्चेत आला होता, मात्र तथ्याशी जुळत नसल्यामुळे खुलं झालंय। प्रत्यक्षात ते चांदीची ताटं नव्हतीच, तर व्हाईट मेटल वापरून बनवलेली थाळी होत्या, ज्या भाड्याने घेण्यात आल्यात। जास्तीत जास्त 100 ते 150 रुपये प्रति ताट असं केटरर्स मधल्या सुनील टिपणीस यांच्यामध्ये एका ताटाचं भाडं 50 रुपये ते 150 रुपये आहे आणि चांदीची नसणाऱ्या थाळ्यांचे बाजारभाव 2 ते 2,500 रुपये आहेत आणि भाड्याचे 100 ते 150 रुपये आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की माध्यमांनी दिलेले आकडे विसंगतीत आहेत, वस्तुस्थितीप्रमाणे नाहीयेत। शिक्षण विभागातील शालार्थ ID घोटाळा प्रकरणात आता तपासाला वेग आलाय। विशेष तपास पथकाने विविध ठिकाणी छापे टाकत अनेक शिक्षकांचे ID बोगस असल्याचं उघड केलंय आणि या कारवाईनंतर शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून अनेक ठिकाणी शिक्षकांची नेमणूकच बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय। वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी। इतिहासात पहिल्यांदाच सलग 5 वर्षात वीज दर होणार आहे कमी। राज्यातील सर्वसामान्य वीज ग्राहकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। इतिहासात पहिल्यांदाच आगामी 5 वर्षात सलग वीज दर कमी होणार असल्याची माहिती मिळाली आहे। महावितरण म्हणजेच MSEDCLने ऊर्जा नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला असून तो मंजूर झाल्यास ग्राहकांच्या खिशाला मोठा दिलासा मिळणार आहे। अहिल्यानगर येथील एका शाळेमध्ये बुधवारी जेवणाच्या सुट्टीदरम्यान घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। एका 8वीच्या विद्यार्थ्याने 10वीच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। प्राथमिक माहितीनुसार दोघांमध्ये पूर्वीपासून वाद सुरू होता। आज शाळेच्या डाव्या बाजूच्या मैदानात दोघांमध्ये वाद वाढला आणि त्याचा शेवट थेट खुनात झालाय। जखमी विद्यार्थ्याला तात्काळ रुग्णालयात नेमण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय। CBSEने 2026 पासून 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी नवीन धोरण मंजूर केलंय। पहिला टप्पा म्हणजेच मध्य फेब्रुवारी सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे, तसेच दुसरा टप्पा मे महिन्यात ऐच्छिक, ज्यात गुण सुधारण्याची संधी मिळणार आहे। विद्यार्थ्यांना 3 विषयांमध्ये सुधारण्याची संधी आहे। चांगले गुण अंतिम निकालात घेतले जातील। निकाल घोषित होणार आहे फेब्रुवारी परीक्षेच्या एप्रिलमध्ये, मे मध्ये, जून मध्ये। अंतर्भूत मूल्यांकन म्हणजेच इंटरनल असेसमेंट एकदाच वर्षातून होणार आहे। धोरण NEP 2020 अंतर्गत शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना लवचिकता देण्यासाठी घेतलं गेलंय।